RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। शॉर्ट सर्किट पण लागले। एखादा उन्हाळ्यामध्ये AC दुकानासमोरून गेल्यावर कसं थंड गारवा लागतो, त्या पद्धतीनं थंडीमध्ये जात असताना तर एकदम शेकोटी मोठं कोणीतरी लावलं आहे म्हणून एकदम गरम वाफ आलं। नुकसान आता बघावं भरपूर झालं नुकसान। आता काल रात्रीचं पूर्ण अंधार होतं, आग होती, आज जाऊ शकलो नाही। आता आज दिवसभरात बघू। माझ्यामध्ये आगीचं लोंढा एवढा मोठ्या प्रमाणात होतं की बाबा साधारण एक 50-60 लाख 1 कोटीच्या अंतरावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं असं साधारण दिसतंय। चाव्या तोडले की एकदम आतमध्ये भडका दिसत होतं। अनिल पांडुरंग सर अंग्रेज। किती वर्षापासून व्यवसाय आपला? 40 वर्ष झाली। काय कशामुळे आग लागली? काय शॉर्ट सर्किट पण लागले। वायरिंग घडली घटना? 10 ते 10:15 दरम्यान दुकान बंद होतं? दुकान बंद करून गेलो, लागलं। तुम्हाला कधी कळालं? हे लगेच 15-20 मिनिटांनी कळालं। काय नुकसान झालं? नुकसान काय काय झालं? नुकसान आता बघावं भरपूर झालं नुकसान। आता काल रात्रीचं पूर्ण अंधार होतं, आग होती, आज जाऊ शकलो नाही। आता आज दिवसभरात बघू। नुकसान भरपूर झालेलं आहे। कापड दुकान, रेडीमेड कापड दोन्ही। किती गाड्या आल्या पाण्यात? 4-5 गाड्या आहेत। 5 गाड्या आल्या। 5 गाड्या आहेत। किती वेळ लागला आग विझवायला? अर्धा तास? हे म्हणजे 1 तास गेला असेल ना, 1 तास। तास दीड तास गेला। मधला लागली का? हां वर बी लागली का? हां, वर थोडं लागलं की वर झळपून। हां, वर बी जळालं आहे। हे या साईडचं जळालं आहे। कोण बघितलं आग लागली? हे साहेबच निघाले होते, राजकुमार कोळी साहेब निघाले होते ना, त्यांना ते गरम वाफ लागलं आणि लगेच मग ज्वाला दिसली, मग त्यांनी लगेच आजूबाजूला कळवले। आम्हाला निरोप मिळाला, मी आलो पळत आणि गल्लीतले आमचे सगळे पोरे मदत केली, त्यामुळे फोडून वगैरे आग विझवण्यास मदत झालं। सोलापूरच्या या महात्मा बसवेश्वर चौक म्हणून जो ओळखला जातो, कोणतम चौकात गेल्या 40 वर्षापासून रेडीमेड कापडाचं जो दुकान आहे, रंगरेज या कापड दुकानाला काल रात्री भीषण आग लागलेली आहे। दरम्यान ही आग लागल्याची घटना सर्वप्रथम ज्यांनी पाहिली ते या भागातील समाजसेवक राजकुमार पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांना ही आग लागल्याची घटना कशी कळाली याची सर्व हकीकत ते आपल्याशी संवादाद्वारे चर्चा करणार आहेत। तुम्ही इकडं कसं काय निघाला होता आणि कसं काय आग लागली, कसं काय? कन्ना चौक इथं चाय मास्टरच्या ठिकाणी मी, संजय कोळी, संजय कनके, अविनाश पाटील, नागेश येळमेळी, बाळासाहेब अळसंदे, आम्ही सगळे मित्रपरिवार धुळम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तिथं साखरपेठेत गेलो होतो। त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम करून आम्ही या मार्गाने चाललेलो होतो। 10 ते 10:15 दरम्यान जात असताना कसं आहे, एखादा उन्हाळ्यामध्ये AC दुकानासमोरून गेल्यावर कसं थंड गारवा लागतो, त्या पद्धतीनं थंडीमध्ये जात असताना तर एकदम शेकोटी मोठं कोणीतरी लावलं आहे म्हणून एकदम गरम वाफ आलं। तर बघतो तर मागं वळून बघत असताना त्या सेटरमधून एक पूर्ण आगीचं असं लोंढा दिसत होतं आणि या ठिकाणी आग लागला असं लक्षात येताच आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी या ठिकाणी गाडी वळवून MSCBच्या अधिकाऱ्यांना आणि तात्काळ आपल्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली। एक 2-5 मिनटाच्या आतच लगेच त्या ठिकाणी 2-3 गाड्या अग्निशामक दलाच्या आल्या। समोरील धाकटा राजवाड्याच्या या भागातील कार्यकर्ते म्हणा, येथील समोरील दुकान, हे सगळ्या क्षत्रिय गल्लीतील सगळे आपले समाजाचे, क्षत्रिय समाजाचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे समाजबांधव लगेच 2-5 मिनटात जमा झाले। इथला चावी तोडून या आग लागलेल्या त्या आजूबाजूचे सगळे रंगरेज फॅमिली वेअर, एक मोठं व्यापारी या भागात आहेत। 2-3 मजली हा दुकान आहे। शेजारी पण सगळे कापड उद्योगांचे आणि मोठे मोठे फॅमिली वेअरचे दुकान आहेत। एकच दुकान या ठिकाणी जळालेलं दिसतं आहे। माझ्या मते आगीचं लोंढा एवढा मोठ्या प्रमाणात होतं की बाबा साधारण एक 50-60 लाख 1 कोटीच्या अंतरावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं असं साधारण दिसतं आहे। आता या ठिकाणी आमदार साहेबही व्हिजिट देऊन गेलेत आणि लवकरात लवकर याचा पंचनामा होऊन यांना
तात्काळ कशा पद्धतीनं मदत मिळेल अशी आमची भावना आहे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे अग्निशामक दल असतील, पोलीस दल असेल किंवा या भागातील सगळे नागरिक लवकरात लवकर येऊन या ठिकाणी आग विझवण्याचं काम केलं आहे. एक अतिशय जागरूकता या ठिकाणी असं दिसून येत आहे. या फॅमिलीला जेवढं लवकरात लवकर त्यांना मदत मिळेल असं मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. आगीचं लोळ येत असल्याचं तुम्ही बघितलात, कारण तुम्ही म्हणताय की जसं उन्हाळ्यात आपण एखाद्या AC किंवा थंड म्हणजे झाड वगैरे असेल तिथून जाताना गारवा लागतो. काल थंडीच्या दिवसात तुम्हाला एकदम म्हणजे हॉट वातावरण वाटलं. तुम्ही जेव्हा बघितलात तेव्हा काय स्थिती होती आणि कुलूप तोडल्यानंतर काय? कुलूप तोडल्यावर या ठिकाणी सेटर उचकून कुलूप सगळ्यांनी मिळून कुलूप तोडायचा प्रयत्न केला. आम्ही मालकांचंही वाट बघितलं नाही. त्या नंबरच्या बोर्डावर जे त्या मोबाईल नंबर आहे त्यांना सांगितल्यावर तुमच्या दुकानाला आग लागलं आहे आणि लगेच ते पण येतच होते. त्यांची येण्याची आम्ही वाट न बघता काही का उद्या आपण आपली जबाबदारी घेऊ किंवा मोठी आगी म्हणजे मोठा भडका उडू नये पुन्हा म्हणून ते तात्काळ सगळ्यांनी मिळून त्या सेटरचं चाव्या तोडले की एकदम आतमध्ये भडका दिसत होतं. आणि तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, जर बघितलं तर एकही माल शिल्लक एकही काउंटर या ठिकाणी शिल्लक नाही आहे. अशा पद्धतीचं जळून पूर्णपणे खाक झालेला आहे. अग्निशामक दलाला फोन लावल्यावर दुधाळ साहेबांना तात्काळ 2, 4, 5 गाड्या या ठिकाणी आले. 1 ते 1.5 तास ही आग विझायचं काम या ठिकाणी चालू होतं. या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. कधी आले? आत्ता सकाळी आमदार साहेबांना कळाल्यावर सकाळी येऊन ते बघून गेले. काय वाटतं म्हणजे हे म्हणजे एक योगायोग म्हणावं लागेल? योगायोग म्हणावं लागेल. ईश्वराची कृपाच आहे. रंगरेज परिवार थोडक्यातच जळालं आहे, पण आजूबाजूला सगळे रंगरेज आहेत, सगळे मोठे दुकानं आहेत, व्यापारी आहेत, ते सगळं काय जळालं नाही आहे. हे देवाची कृपा आहे. अंदाजे एक साधारण हे जर बघितलं तर 1 कोटीच्या घरात नुकसान झालेलं असं साधारण दिसून येतं. मला कधी कळालं? फोन आला लगेच की असं इथं आग लागलेली आहे. मी येऊन बघतो तर तोपर्यंत एक शटर उघडून आग विझवण्याचा प्रयत्न चालू केला होता आणि मग नंतर अग्निशामक दल पण आलं. दुसरं शटर पण उघडलो मी चावी कुलूप काढून. पूर्ण एकदम जोरात काम चालू झालं. काय आता काय बघता येत नाही, सांगता येत नाही. बघून काय रेडीमेड कापड आपलं 40 वर्षापासून. जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा आग भडकली? हो भडकली होती, खूप भडकली होती आग. हे सगळंच रेडीमेडचं आपलं फर्निचर म्हणा, हे म्हणा. हां दुसऱ्या मजल्यावर पण थोडं झालेलं आहे. नुकसान लागले असेल. शॉर्ट सर्किट प्राथमिक अंदाज तर तेच आहे. दुकान कधी बंद? आम्ही 9:45 दुकान बंद केलं आणि आम्हाला 10:15 कळालं की आग लागली म्हणून. अर्ध्या तासात. आगीचा भडका उडण्या अगोदरच म्हणजे राजकुमार पाटील एक देवदूत म्हणून आले. येस, हां एक देवाने पाठवलेलं दूतच म्हणावं लागेल की त्यांना ते फील झालं, कळालं, त्यांनी बघून लगेच ते मार्गी लावले. ते म्हणजे देवच म्हणावं लागेल. संजय कोळी साहेब आणि आपले राजकुमार पाटील साहेब यांचं मी खूप आभार मानतो. देवासारखे धावून आलेत त्यांनी. नुकसान आता बघावं साधारणतः 50 लाखाच्या वरच झालेलं आहे. 40 वर्षापासून आपला व्यवसाय आहे. 50 लाखांपेक्षा जास्त नुकसान या रंगरेज कापड दुकानाचं झालेलं आहे. खरं म्हणलं तर राजकुमार पाटील हे नेहमी आपल्याला राजकारणात सक्रिय दिसतात, समाजकारणात सक्रिय दिसतात. मात्र काल ते आपल्या एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणून जात असताना त्यांना अचानकपणे या ठिकाणी या मार्गावरून अचानक म्हणजे गरम वाफ येत असल्याचं लक्षात आलं. ते थांबून बघितले असता त्यांना काहीतरी इथं दुर्घटना घडलेली असे लक्षात येताच त्यांनी तातडीने या ठिकाणी थांबून याची चौकशी केली असता या दुकानाच्या आत आग लागल्याचं त्यांचं निश्चित झालं. त्यांनी तातडीनं दुकान मालकाला संपर्क केला आणि राजकुमार पाटील व त्यांच्या इतर मित्रांनी अग्निशामक दलाला देखील तातडीनं फोन केला आणि अग्निशामक दलाने तातडीनं घटनास्थळी येऊन जवळपास 5 ते 6 गाड्या पाण्याच्या या ठिकाणी मारा झालेला आहे आणि 50 लाखांपेक्षा जास्त नुकसान या आगीत झालेलं आहे. आणखीन मोठी दुर्घटना, मोठं नुकसान झालं असतं, मात्र राजकुमार पाटील यांच्या सतर्कतेमुळं रंगरेज परिवाराचं या ठिकाणी खूप मोठं होणारं नुकसान या ठिकाणी थांबलेलं आहे. झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे
3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.